अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांचा धारणीत 13 जानेवारीला जनता दरबार घेतला आहे। या जनता दरबाराचं उद्दिष्ट एकच की परिसरातील ज्याही समस्या असेल त्या थेट खासदारांद्वारे सोडवण्यात याव्या। या उद्देशाने धारणी शहरामध्ये 13 जानेवारीला जनता दरबाराचं आयोजन केलं आहे। या जनता दरबारामध्ये तालुका आणि जिल्हा पातळीवरील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहे। या प्रसंगी धारणी युवा स्वाभिमान संघटना तालुका अध्यक्ष दुर्योधन जावरकर, उपाध्यक्ष शिवाजी केंद्रे व युवा अध्यक्ष शोएब मेमन यांनी धारणी तालुक्यातील समस्त आदिवासी व गैर आदिवासी जनतेस या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या समस्येचे निराकरण करून घेण्याबाबत विनंती केली आहे। नक्कीच खासदार महोदया आपल्या समस्यांचे निराकरण करणार आहे असे आश्वासन सुद्धा यावेळी उपाध्यक्ष तसेच अध्यक्ष यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिले। आणि हे जनता दरबार धारणी शहरातील रंगभवन मैदान जयस्तंभ चौक येथे 13 जानेवारीला सकाळी 11 वाजतापासून या जनता दरबाराची सुरुवात होणार आहे। तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। 13 जनवरी 2020 सोमवार को सुबह 11 बजे से रंगभवन मैदान धारनी में खासदार नवनीत राणा का जनता दरबार होने जा रहा है। सभी नागरिकों से विनती है कि अपनी जो भी समस्या हो, नगर पंचायत की, तहसील की, एसडीओ ऑफिस की या किसी भी कार्यालय की जो भी समस्या हो वो जनता दरबार में आकर अपनी समस्या का निवारण करे, यह विनंती। धारणी शहरावरून विदर्भ न्यूज करिता जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद आणि तस्लीम शेख।